आयुष्य एका दिवसात बदलणार नाही, पण एक दिवस नक्कीच बदलेल आणि त्या एका दिवसासाठीच ही सगळी धडपड आणि तुमच्या या धडपडीमध्ये, तुमच्या या कष्टामध्ये थोडासा हातभार लावणारा हा व्हिडिओ. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी, वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण एक्झाम पूर्वीचे काही दिवस म्हणजे जे आता 6 ते 7 दिवस आपल्या एक्झामसाठी उरलेत त्याच्यामध्ये एक्झॅक्टली तुम्हाला काय करायचं आहे, कुठल्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत याच्याबद्दल बोलणार आहोत. खरं तर ऑलरेडी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओचा बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदाही झाला, कारण ते सगळे डाऊट्स विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होते. बट स्टील हॉल तिकीट आल्यानंतर बरेच विद्यार्थी मेसेज करून विचारत आहेत की मॅडम एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. तर त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. आणि जरी तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असला तरीसुद्धा शेवटचे काही दिवस एक्झाम अगदी जवळ आल्यानंतर कोणती काळजी तुम्ही घेतली पाहिजे आणि कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला जास्त आउटपुट मिळवून देऊ शकतात किंवा ज्या गोष्टींचा तुम्हाला एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी जास्त फायदा होऊ शकतो याच्याबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही प्लॅनिंगनुसारच स्टडी करत आला असाल, अर्थात प्लॅनिंगनुसारच स्टडी केलं आहे. इथून पुढे काय करायचं आहे तुम्हाला, तर तुमचा प्रत्येक सेकंड अगदी सेकंदापासून तुम्हाला प्लॅनिंग ठेवायचं आहे. म्हणजेच काय, तर उरलेले जे तुमच्याकडे 6 किंवा 7 दिवस आहेत या 7 दिवसांमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे याचं तुम्हाला प्रॉपर एक प्लॅन बनवायचा आहे. आणि तो प्लॅन तुम्हाला फक्त बनवायचा नाही आहे, तर तो तुम्हाला फॉलोसुद्धा करायचा आहे. म्हणजेच आत्तापर्यंत जो तुम्ही अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाचा तुम्हाला फायदा होणारच आहे, पण त्याचबरोबर उरलेल्या दिवसांमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं हे तुमच्या डोक्यात क्लिअर असलं पाहिजे. म्हणजे असं व्हायला नको की मी सकाळी उठल्यानंतर मला समजतच नाही की मला काय वाचायचं आहे. तिथून पुढे माझी विचार प्रक्रिया चालू होते की मी आज क्वेश्चन पेपर सोडवू का, की मग मी एखादं बुक वाचायला घेऊ का, मी रेफरन्स बुक वाचू का, की माझ्या नोट्स वाचू, की जे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केले ते वाचू. तर हे सगळे प्रश्न तुमच्या डोक्यात नाही आले पाहिजे. त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट, आधी शांत व्हा, कम्प्लिटली शांत व्हा. आणि त्यानंतर पुढची गोष्ट करायची आहे ते म्हणजे तुम्हाला कुठले पॉईंट इम्पॉर्टंट वाटतात, पॉईंट इन द सेन्स कुठले टास्क आहेत, कुठला सिलेबस आहे, कुठला पार्ट आहे जो तुम्हाला काहीही झालं तरी एक्झामपर्यंत रिवाईज करायचा आहे. अर्थात आता स्टडी हा विषय येणार नाही, इथून पुढे फक्त तुमची रिव्हिजनच असेल. तर ते व्यवस्थितपणे प्लॅन करा, त्याचं एक व्यवस्थित नियोजन एका पेपरवरती लिहा आणि ती प्रत्येक गोष्ट कंप्लीट झाल्यानंतर त्याच्यासमोर टिक मार्क करा. या गोष्टींचा तुम्हाला फायदा होईल. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे एक ब्रह्मास्त्र आहे, जे ब्रह्मास्त्र तुम्हाला शोधता आलं पाहिजे. आत्ता या कंडिशनमध्ये म्हणजे आत्ता एक्झामचं हॉल तिकीट आल्यानंतर वगैरे ऑलमोस्ट 90% स्टुडंटची अवस्था ही असते की एवढे सगळे विचार डोक्यामध्ये यायला लागतात आणि असं वाटतं की मला किती सगळं वाचायचं आहे. म्हणजे तुमच्यासमोर तुम्हाला एक मोठासा ढीग दिसायला लागतो जो की तुम्हाला अभ्यासायचा आहे. म्हणजेच याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन पेपर दिसतील जे तुम्ही मे बी काही टेस्ट सिरीजचे ऑलरेडी तुमच्याकडे डाउनलोड करून ठेवलेले असतील, मे बी तुम्ही त्याच्या हार्ड कॉपीज म्हणजे PDF तुम्ही झेरॉक्स काढून आणलेल्या असतील किंवा कदाचित तुमच्याकडे त्या PDF सेव्ह असतील. तुम्हाला त्या PDFचा विचार येईल. सेकंड थिंग, तुम्हाला तुमच्या रेफरन्स बुकचा विचार येईल की मी काही पॉईंट्स हायलाईट करून ठेवलेत. थर्ड, तुम्हाला नोट्सचा विचार येईल की मला नोट्स वाचायच्या आहेत. परत तुम्हाला व्हिडिओजचा विचार येईल, काही व्हिडिओज आहेत जे मी प्लेलिस्टमध्ये सेव्ह करून ठेवले जे मला नंतर पाहायचे आहेत. तर अशा हजारो गोष्टी तुमच्या समोर येत जातील आणि तुम्हाला कळणार नाही की एक्झॅक्टली मी यातलं काय वाचू. सो हा जो सगळा ढीग आहे, हा सगळा ढीग तुम्हाला करत बसायचा नाही आहे. त्याच्यातून तुम्हाला फक्त तेवढाच पार्ट करायचं आहे जो तुमच्या एक्झामसाठी महत्त्वाचा आहे. मग हे तुम्हाला कसं कळणार, अर्थात आत्तापर्यंत मी तुम्हाला तेच सांगत आले, आज परत एकदा सांगते की तुम्ही जे आत्तापर्यंत मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका ज्या तुम्ही सोडवलेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिकांचं जे तुम्ही ॲनालिसिस केलेलं आहे ते प्रॉपरली रिवाईज करा. ज्यावेळेला तुम्ही ते रिवाईज करायला घेता, ॲनालिसिस जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की एखादा टॉपिक तुमचा एकदम व्यवस्थित झाला आहे तर त्याच्या ॲनालिसिसमध्ये जास्त डीपमध्ये जाऊ नका. म्हणजे ते परत परत रीडिंग करणं वगैरे अशा गोष्टी करू नका. बट जिथे तुम्हाला असं वाटतं की हा टॉपिक आहे, हा माझा राहून गेला आहे, मी ॲनालिसिस रीड करताना तुम्हाला असं राहून गेला इन द सेन्स असं नाही की मी कधीच वाचलेलं नाही आहे. एखादा टॉपिक असा आहे जो तुम्ही वाचला आहे बट तुम्हाला असं वाटतं की मला आणखी थोडी रिव्हिजनची गरज आहे, तो पॉईंट नोट डाऊन करून ठेवा. आणि जसे की आर्टिकल्स असतील इम्पॉर्टंट किंवा सायन्समधले काही फॉर्म्युलाज असतील
तर हे जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही ते राईट डाऊन केले तर ते जास्त इफेक्टिव्ह राहील, कारण रीडिंगपेक्षा रायटिंग हे नेहमीच तुमच्यासाठी जास्त इफेक्टिव्ह असणार आहे. ठीक आहे. सो एवढा सगळा मोठा ढीग नाही करत बसायचा. तुमचा थोडा वेळ जाईल, अर्धा तास, 1 तास, मे बी 2 तास, पण त्याच्यातून तुम्ही सिलेक्ट करा. ज्यावेळेला तुम्ही हा प्लॅन बनवणार आहात त्याच वेळेला तुम्ही सिलेक्ट करून ठेवा की उरलेल्या दिवसांमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे. म्हणजे तसं जर तुम्ही पाहायला गेलात तर तुम्हाला सगळ्याच गोष्टी वाचाव्याशा वाटतील, जे की होणार नाही. आणि ज्यावेळेला तुमच्यासमोर एवढा मोठा ढीग असेल, तो ढीग पाहून एवढं टेन्शन तुम्हाला जास्त येईल की जे थोडंफार करायचे ते सुद्धा तुमच्याकडून होणार नाही. म्हणून पहिल्यांदा त्या मोठ्या ढिगाऱ्यामधून जे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे लागणारं तेच फक्त काढायचं. आणि हे इम्पॉर्टंट तुम्हाला कसं समजेल, ज्यावेळेला तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्समधून जाता त्यावेळेला तुम्हाला लगेच कळतं की हेच ते टॉपिक आहेत ज्याच्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेत. आणि ज्या टॉपिकवरती वारंवार प्रश्न विचारलेत फक्त त्या टॉपिकशी रिलेटेड मटेरियल बाजूला काढा आणि फक्त तेवढाच अभ्यास जो आहे तो तुम्ही आता परत एकदा रिवाईज करा. त्यानंतर तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे तुम्हाला SSS ही स्टेज जी आहे ती फॉलो करायची तुमच्या अभ्यासाच्या बाबतीत. आता SSS म्हणजे काय ते मी सांगते. एक रुटीन फॉलो करा ज्याच्यामध्ये तुमचा स्टडी असेल, देन स्लीप, देन स्टडी. ओके. म्हणजे सतत कंटिन्युअसली समजा तुम्ही उठलात 5 वाजता, तर 5 वाजता उठल्यापासून ते रात्री संध्याकाळी 10 वाजेपर्यंत कंटिन्युअसली स्टडी करू नका. त्याचं तुम्हाला म्हणजे आउटपुट मिळणारच नाही. कारण ह्युमन ब्रेन अशा पद्धतीने डिझाईन केलं आहे की इट नीड्स रेस्ट. तुमच्या ब्रेनला रेस्टची गरज आहे. आणि जर तुमच्या मेंदूला तुम्ही रेस्ट दिली नाही तर त्याचं फंक्शनिंग किती जरी तुम्हाला वाटत असेल की तुम्ही काम करताय तरीसुद्धा त्याचं फंक्शनिंग कुठेतरी लो होत जाणार आहे. ठीक आहे. त्याचं काम थोडंसं कमी होत जाणार आहे. आणि हे जर होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या ब्रेनला रेस्ट देणं गरजेचं आहे. आणखी एक सायंटिफिक रिसर्चमध्ये सांगितल्या पद्धतीने कुठलाही घटक तुम्ही अभ्यासल्यानंतर जर तुम्ही काही वेळाची रेस्ट घेतली, काही वेळाची झोप घेतली तर ती गोष्ट तुमच्या दीर्घ कालावधीसाठी लक्षात राहते. आणि अर्थात आता फक्त एक्झामसाठी किती दिवस उरलेत? 6 ते 7 दिवस. मग जर आता तुम्ही ह्या पद्धतीने केलं तर तुम्हाला मिनिमम 6 ते 7 दिवस तो अभ्यास तुमच्या लक्षात राहावा या दृष्टीने तुम्ही तो अभ्यास किंवा ती तुमची रिव्हिजन जी आहे ती तुम्ही केली पाहिजे. मग जर समजा तुम्ही 1 ते 2 तास कंटिन्युअसली अभ्यास केलात तर त्यानंतर तुम्ही 5 ते 10 मिनिटांचा ब्रेक घ्या. दुपारी म्हणजे तुमचं फर्स्ट सेशन जे आहे ते ज्या वेळेला एंड होईल त्याच्यानंतर तुम्ही एक छोटीशी झोप ही घ्याच, कारण तुम्ही सकाळपासून केलेला जो अभ्यास आहे तो तुम्हाला समजण्यासाठी ही झोप खूप फायदेशीर आहे. बऱ्याच जणांना असं वाटेल की हा मूर्खपणा आहे, म्हणजे एक्झाम एवढी जवळ आल्यानंतर झोपायला सांगतात मॅडम. झोप म्हणजे असं नाही की तुम्ही अगदी 3-4 तास झोपलात. 15 ते 20 मिनिट किंवा मे बी अर्ध्या तासाची झोप इनफ आहे. उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटेल आणि पुन्हा फ्रेश माइंडने तुम्ही पुढचे सब्जेक्ट किंवा पुढचे टॉपिक जे आहेत ते घेऊ शकता. अँड अनदर थिंग इज, रात्रीचं जागरण करून बिलकुल अभ्यास करू नका. बिलकुल करू नका. जर समजा मागच्या 2 वर्षांमध्ये अभ्यास करून तुमचा कंप्लीट झाला नसेल तर इथून पुढे जागरण करून तुमचा अभ्यास कंप्लीट होणार नाही आहे. तुम्हाला कंपल्सरी 6 ते 7, ॲक्च्युली 7 ते 8 पाहिजे, बट 6 ते 7 तासांची झोप तरी तुम्हाला कंपल्सरी घ्यायचीच आहे. कारण विचार करा, जर समजा कंटिन्युअसली तुम्ही 5 ते 6 दिवस काम करत असाल, कंटिन्युअसली तुम्हाला रोज उठून कामावरती पाठवलं आणि 7व्या दिवशी परत तुम्हाला किंवा 8व्या दिवशी तुम्हाला सुट्टी नाही दिली तर तुमची काम करण्याची क्षमता संपते किंवा कुठेतरी तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो लो होतो. सेम हॅपन्स विथ युअर ब्रेन. जर समजा तुम्ही कंटिन्युअसली 6 दिवस 7 दिवस तुम्ही फक्त अभ्यास करताय आणि तुम्हाला 8व्या दिवशी जाऊन परफॉर्मन्स द्यायचा आहे, तुमच्या ब्रेनला जर पुरेशी रेस्ट मिळाली नसेल तर एक्झाम दिवशी तुम्ही जो अभ्यास केला आहे तो तुम्हाला आठवणार नाही. इथे तुमचा अभ्यास होण्याऐवजी किंवा तुमचा ब्रेनची पॉवर वाढण्याऐवजी तुम्ही जास्त इरिटेट व्हाल. आणि त्यासाठी तुमची झोप चांगली होणं हे फार गरजेचं आहे आणि आहार तुमचा चांगला असणं फार गरजेचं आहे. बरेच जण या गोष्टींकडे निग्लेक्ट करतात, या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत आणि एक्झाममध्ये खरंच याचे वाईट परिणाम त्यांना भोगावे लागतात. त्यामुळे पहिली गोष्ट तुमचा आहार, म्हणजे मी इथे लिहिलेलं नाही पण आहार तुम्ही चांगलाच घ्या. आणि दुसरी गोष्ट झोप पूर्ण घ्या. जेवढी तुमची शांत आणि व्यवस्थित पूर्ण झोप होईल तेवढा तुमचा दुसऱ्या दिवशीचा परफॉर्मन्स चांगला असेल. दुसऱ्या दिवशी जे तुम्ही अभ्यास केलाय तो तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने
आठवेल. म्हणजे जसं आपण रविवारची सुट्टी घेतल्यानंतर सोमवारी आपल्याला आपण फ्रेश माइंडने कामाला सुरुवात करतो, सेम तसंच जर तुम्ही रात्री रेस्ट दिली तुमच्या ब्रेनला तर दुसऱ्या दिवशी फ्रेश माइंडने तुमचा अभ्यास होईल. बट जर तुम्ही रात्री 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत जागत असाल आणि सकाळी पुन्हा तुम्ही पहाटे लवकर उठण्याचा प्रयत्न करत असाल, जरी तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप जास्त आणि खूप चांगला अभ्यास करतोय, एक्झामच्या दिवशी, एक्झामच्या वेळी, पेपरच्या वेळी तुम्हाला मे बी काही पॉईंट्स आठवणार नाहीत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो स्टडी इन रिव्हर्स. आता असे काही टॉपिक असतील जे तुम्ही मे बी वाचलेत, जे इम्पॉर्टंट आहेत एक्झामच्या दृष्टीने. ठीक आहे. आणि कुठून तरी तुम्हाला आतून वाटते की याच्यावरती प्रश्न येईल, बट ते टॉपिक वाचल्यानंतर तुम्हाला रिव्हिजनसाठी मे बी जास्त वेळ देता आला नाही आणि असे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत ह्या उरलेल्या दिवसांमध्ये. तर इथे तुम्ही एक टेक्निक फॉलो करायची, जे तुम्ही नेहमी अभ्यासासाठी वापरता ती टेक्निक बिलकुल वापरायची नाही, कारण आपल्याला कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त अभ्यास करायचा आहे. याच्यासाठी तुम्ही स्टडी इन रिव्हर्स ही टेक्निक यूज करायची. आता स्टडी इन रिव्हर्स म्हणजे काय, तुम्ही पहिल्यांदा त्या टॉपिकवरती जे क्वेश्चन आलेले आहेत एक्झाममध्ये ते क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्ही पाहून घेणार आहात. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घ्या किंवा जर तुम्ही एखादी टेस्ट सिरीज सॉल्व केली असेल हे तर घ्याच, प्लस त्या टॉपिक खाली तुम्हाला म्हणजे जसं की इकॉनॉमिक्समध्ये टॉपिकच्या खाली क्वेश्चन्स दिलेत, असं एखादं बुक तुम्ही रेफर करत असाल किंवा तुमच्याकडे एखादा प्रश्नसंच असेल ज्याच्यामध्ये टॉपिक वाईज क्वेश्चन दिलेत, तर पहिल्यांदा क्वेश्चन्समधून जा आणि मग टॉपिककडे जा. याचा जास्त फायदा होतो, कारण टॉपिक वाचताना बरेचसे मुद्दे असे असतात जे की आपल्या अभ्यासासाठी नसतात, ते फक्त आपल्याला तो जो संदर्भ दिलेला आहे तो समजावा याच्यासाठी ते दिलेले असतात किंवा तो कंटेंट, ती संकल्पना समजण्यासाठी ते मुद्दे असतात. सो जर तुम्ही प्रश्नांमधून तिथे गेलात तर तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली कुठला पॉईंट आहे ज्याच्यावरती मला फोकस करायचा आहे. खरं तर जेव्हा तुम्ही अभ्यासाची सुरुवात करता तेव्हा या गोष्टींची गरज असते. आत्ता खूप कमी दिवस राहिल्यानंतर तुम्ही असा कंटेंट वाचायचाच नाही आहे जो तुम्ही यापूर्वी वाचलेला नाही आहे. पण जर समजा यापूर्वी वाचलाय, रिव्हिजन करणं गरजेचं आहे, पण कुठेतरी तुम्हाला वाटते की हे माझं विसरून गेले, तर मात्र तुम्ही ही टेक्निक यूज करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शेवटचा पॉईंट मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण ही एक सायकोलॉजिकल हॅक आहे. तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे, तुम्ही एखादी गोष्ट करण्यासाठी तयार झालात, मे बी आपण असं म्हणूयात की तुम्हाला स्टेजवरती जाऊन भाषण द्यायचं आहे आणि तुम्हाला जर कोणी फार भीती घातली की नाही तुला होणार नाही, किंवा तुम्हाला जर कोणी असं सांगितलं की पुढे गेल्यानंतर असं होतं तसं होतं, म्हणजे हे सगळं निगेटिव्ह बोललं, तर कुठेतरी आतमध्ये तुमच्या डोक्यात हा विचार राहतो की माझ्याकडून हे होणार नाही, पहिली गोष्ट. बट तिथेच जर तुम्हाला कुणीतरी फार पॉझिटिव्ह सांगितलं तर तुमचा परफॉर्मन्स बेटर असतो. इथे से बाय बाय टू अननेसेसरी थॉट्स म्हणजे काय, तुम्हाला आत्ता अभ्यास करताना डेफिनेटली हे विचार येत असणार, माझा खूप अभ्यास करायचा राहून गेला आहे. एक तर 2 प्रकारचे विचार तुमच्या डोक्यात येतील, एक जे की पास्टशी रिलेटेड असतील आणि दुसरे जे की फ्युचरशी रिलेटेड असतील. ठीक आहे. पास्ट आणि फ्युचरशी रिलेटेड म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगते. तुम्हाला एक तर असे विचार येत असतील, अरे मी अभ्यास केला असता तर बरं झालं असतं, मी त्यावेळेला क्वेश्चन पेपर सोडवले असते तर बरं झालं असतं, ठराविक एका कोर्सला मी तेव्हाच ॲडमिशन घेतलं असतं तर बरं झालं असतं, मी ठराविक एका शिक्षकांना पहिलंच भेटलो असतो तर बरं झालं असतं, मी यांच्याकडून पहिल्यांदाच माहिती घेतली असती तर बरं झालं असतं, किंवा बरेच माझे स्टुडंट आहेत ज्यांना असं वाटत असेल की मी मॅडमनी सांगितलेलं आधीच ऐकलं असतं तर मला खूप फायदा झाला असता. सगळ्यात महत्त्वाचं, हे तुम्ही बदलू शकता का आता, हे केलं असतं तर असं झालं असतं. बट आत्ता काय, ते तुम्ही जरी किती जरी विचार केलात, जर ते विचार फक्त तो विचार करण्याने तुमचा परफॉर्मन्स सुधारणार असेल, तुमचा अभ्यास झटक्यात होणार असेल, तर तुम्ही डेफिनेटली विचार करा. बट याच्यावरती विचार करून जर तुम्हाला त्याचं काहीच आउटपुट मिळणार नाही, उलट तुम्ही त्या विचारामध्ये आत्ताचा जो वेळ तुमच्या हातात आहे तो वाया घालवत असाल, तर तो विचारच का करायचा, फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, फ्युचरमधले थॉट्स म्हणजे काय, अभ्यासाला बसलाय, अभ्यास करताय, सडनली डोक्यात एक विचार आला, पेपर अवघड असेल की सोपा असेल, पेपरमध्ये कुठले प्रश्न येतील, पेपर कसा सेट केला असेल, पेपर सुरक्षित असेल का. काही काही जणांना तर असे पण विचार येतात की सेंटरवरती ऑलरेडी पेपर पोहोचले, जेव्हा एक्झाम होणार होती एप्रिलमध्ये तेव्हाच, आणि परत एक्झाम पोस्टपोन झाली, नंतर होणार होती एक्झाम तेव्हाच ते पेपर पोहोचलेले आहेत. मग आता जर एक्झाम म्हणजे आता एक्झाम कधी होणार, मग आता ते पेपर सेफ असतील का आणि तेच पेपर येतील का, हजारो प्रश्न येतात. किंवा काही जणांना हेही विचार येतात, जर मी पास नाही झालो तर मग मला कोण कोण काय काय विचारेल, इतकी वर्ष झाला अभ्यास करताय, पास नाही झाला. किंवा काही जणांना घरातल्यांचे विचार येतात. हे सगळे विचार करून तुमचे प्रश्न सुटणार आहेत का, टेन्शन येतं, मला माहिती आहे टेन्शन येतं, बट फक्त टेन्शन घेण्याने तुमचं टेन्शन सुटणार आहे का, तुमचे प्रॉब्लेम सुटणार आहेत का, नाही ना. मग त्याच्यावरती कृती करणं गरजेचं आहे. म्हणजेच नाही तुम्ही मी आत्तापर्यंत हे केलं असतं तर बरं झालं असतं याच्यावरती विचार करायचा आहे, नाही तुम्ही
एक्झाममध्ये नक्की काय होईल याच्यावरती, मी पास होईन का, मी नापास होईन का, मला एवढे मार्क मिळतील का, मग माझी पोस्ट निघेल का, हे सगळे विचार जे आहेत ना ते इथे थांबवायचे. कारण त्या विचारांचा तुमच्या परफॉर्मन्सवरती चांगला परिणाम होण्याऐवजी वाईट परिणाम होतोय आणि या गोष्टी तुम्हाला कुठेही तुमच्या एक्झाममध्ये हेल्प करणार नाहीत. म्हणजे जरी तुम्ही 1000 वेळा विचार केला पेपर सोपा असेल का अवघड असेल का, तुमच्या विचार करण्याने पेपर सोपा किंवा अवघड बनणार आहे का, नाही. किंवा तुमच्या विचार करण्याने तुम्हाला जे हवंय तेच पेपरमध्ये येणार आहे का, नाही. त्यामुळे जो वेळ तुमच्याकडे मिळाला आहे तो व्यवस्थितपणे प्लॅन करा. तुमच्याकडे सगळ्यात मोठं ब्रह्मास्त्र आहे ते म्हणजे आयोगाचे यापूर्वीचे पेपर्स. त्याच्यातून फाइंड आउट करा इम्पॉर्टंट डाटा काय आहे, त्याच्यानुसार तुमचा प्लॅन बनवा की मला पुढच्या 7 दिवसांमध्ये किंवा 6 दिवसांमध्ये हे कव्हर करायचंच आहे आणि ती रिव्हिजन व्यवस्थित पक्की करा. त्यानंतर प्रत्येक स्टडीनंतर एक छोटासा ब्रेक घ्या 5 मिनिटाचा. दुपारच्या वेळेमध्ये थोडीशी झोपेची सवय ठेवा. बट प्लीज काळजी घ्या, बऱ्याच जणांसाठी दुपार म्हणजे 11-12 हा वेळ असतो. 11 ते 12 या वेळेमध्ये बिलकुल झोपायची सवय ठेवू नका स्वतःला, कारण तुमचा पेपर 11 ते 12 या वेळेत असणार आहे. आणि जर तुम्हाला ही सवय असेल 11 ते 12 वेळेत झोपण्याची किंवा जेवण्याची किंवा TV पाहण्याची, तर प्लीज ॲटलिस्ट इथून पुढचे काही दिवस तरी ती सवय बदला. कारण एक्झाम दिवशी त्या दिवशी तुम्हाला 11 ते 12 या वेळेमध्ये पेपर सोडवायचा आहे. त्यामुळे तुमच्या ब्रेनला ती सवय असणं गरजेचं आहे. त्यानंतर स्टडी इन रिव्हर्स म्हणजे मी सांगितलं की कुठल्याही टॉपिककडे जाण्याआधी क्वेश्चन्समधून जा, क्वेश्चन्स पहा आणि मग टॉपिककडे जा. तुम्हाला एक्झॅक्टली कुठला कंटेंट कव्हर करायचा आहे, त्या टॉपिकमधला कुठला पार्ट कव्हर करायचा आहे हे समजेल. आणि अननेसेसरी थॉट्स जे पण येतात, ज्यांचा आउटकम काहीच नाही आहे, ते फक्त आपल्याला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी येतात, अशा थॉट्सपासून दूर राहा. काही जणांना वाटेल की अशा थॉट्सपासून दूर कसं राहायचं, तर मेडिटेशन बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यासाठी. किंवा ज्यावेळेला असे थॉट्स येतील एक तर डिस्ट्रॅक्शन शीट सोबत ठेवा. आणि अनदर थिंग, कुठलाही विचार आला की फक्त स्वतःला एक्झाम होईपर्यंत एकच प्रश्न विचारा, हा विचार केल्याने माझे एक्झाममधले मार्क्स वाढणार आहेत का. जर तो विचार केल्याने तुमचे मार्क्स वाढणार असतील तर तो विचार करा. जर तुमचे मार्क्स वाढणार नसतील तर तो विचार तिथेच सोडून द्या. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये हेच सांगायचं होतं. काही स्टुडंट अजूनही मला हेच विचारतात की मॅम करंट अफेअर्सचं काय वाचू, कुठून कुठपर्यंत येतील चालू घडामोडी. प्लीज आता एक्झाम अगदी 5-6 दिवसांवरती आल्यानंतर असे प्रश्न हे काही म्हणजे सेन्सिबलच नाही आहेत हे प्रश्न. ठीक आहे. सो जे आत्तापर्यंत केले तेच प्रॉपर करा. एखादा सब्जेक्ट राहिला असेल फाईन, जे केले ते परफेक्ट करा. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये हेच. आय होप नेहमीप्रमाणेच या व्हिडिओचा सुद्धा तुम्हाला खूप फायदा होईल. हा व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी हेल्पफुल असेल. तुमचे इतर काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. त्याच्यावरती मी पुढचा व्हिडिओ नक्की घेऊन येईल. थँक्यू.